ध्येय प्राप्तीसाठी रात्रंदिवस मेहनत करणारे माझे विद्यार्थी मित्र, त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या यशाच्या पाठीमागे यशाची ढाल बनून उभे असणारे पालक, तुम्हा सर्वांचं मी महाराष्ट्रातल्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट असा की सीईटी सेलला सीट मॅट्रिक्स, प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स, त्याचप्रमाणे व्हर्च्युअल वॅकन्सी आलेली होती. तर खूप सारे विद्यार्थी व पालकांना या दोघींमधला फरक, व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स जी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ही, त्याचप्रमाणे या ठिकाणी ही सीट मॅट्रिक्स, तर ह्या दोघींमध्ये काय अंतर आहे हे समजवण्यासाठी आजचा मी व्हिडिओ बनवत आहे. जी सीट मॅट्रिक्स आहे जी सीट मॅट्रिक्स आहे त्या सीट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी कॉलेजचं नाव, त्या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी आणि कुठल्या कॅटेगरीची किती जागा शिल्लक आहे हे तुम्हाला कळेल. उदाहरणार्थ, जर मी पहिलं कॉलेजच्या बद्दल बोलायला गेलो, कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे जे ग्रुप ऑफ नर्सिंग, जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एसटी ची एक जागा दिसत आहे स्क्रीनवरती आणि ओबीसीची एक, त्याचप्रमाणे टोटल किती आहेत 2 आणि एससीबी ची किती 1, असे टोटल किती सीट उरलेले आहेत 3 टोटल सीट उरलेले आहेत. याच्यामध्ये आता स्टेट कोट्यामधनं किती 3, हे 3 आणि हे 3 किती झाले, असे 6 टोटल सीट उरलेले आहेत. अशा पद्धतीनं आता एनआरआय कोटा आपण या ठिकाणी असतो त्याचे पण जागा रिझर्व असतात. ठीक आहे. नंतर जर पुढे बोलायला गेलो तर ही सीट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज तुमच्या कॅटेगरीच्या किती त्या ठिकाणी जागा वॅकंट आहे ते तुम्हाला या सीट मॅट्रिक्स मध्ये कळेल. दुसरी गोष्ट ती म्हणजे व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स. तर या व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स मध्ये पण तसंच दिलेलं आहे, कॅटेगरी दिलेली आहे, टोटल सीट या ठिकाणी दिलेले आहेत. तर शेवटी आल्यानंतर लास्टला जर तुम्ही आले तर इथे एक नोट दिलेली आहे. ती नोट काय म्हणते, व्हर्च्युअल वॅकन्सीज आर दोज सीट. व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे व्हर्च्युअल वॅकन्सी मध्ये दिलेले सीट, कुठले सीट आहेत म्हणे, तर जे सीट आजच्या घडीला म्हणजे आजच्या दिवसाला विद्यार्थ्यांनी, स्टुडंट presently occupied by candidate who have not filled status retention form likely to opt for next round, to option for next round. तर व्हर्च्युअल वॅकन्सीज काय आहे, तर ते सीट आहेत आजच्या घडीला विद्यार्थ्यांनी ऑक्युपाईड केलेले आहेत, आजच्या घडीला ऍडमिशन घेतलेलं आहे, पण त्यांनी काय केलेलं आहे, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही आणि ते काय करणार आहेत, पुढच्या राऊंडसाठी पण जाऊ शकतात. तर या ठिकाणी हे जे दिसत आहे तुम्हाला, तर हे जे स्टुडंट सीट आहेत ईडब्ल्यू चे एक, ओपनचे एक, तर या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, कोणता फॉर्म भरलेला आहे, तर बेटरमेंटचा फॉर्म भरलेला आहे. नॉट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म लाईकली. व्हर्च्युअल वॅकन्सी आर दोज सीट which are presently occupied by candidates who have not filled status retention form likely to option for next round. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही, त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी संख्या तुम्हाला व्हर्च्युअल वॅकन्सीज मध्ये दिलेली आहे. कुठल्या विद्यार्थ्यांची, ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे पण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही, ही व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स त्यांची आहे. म्हणजे इन फ्युचर ही सीट आपण काय होऊ शकतात, वॅकंट होऊ शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीची ही व्हर्च्युअल सीट मॅट्रिक्स आणि प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स दिलेली आहे. ठीक आहे. तर मी आशा करतो तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. याबद्दल अजून काही समस्या असतील तर कमेंट करा, कमेंटमध्ये विचारा, मी नक्कीच सोडवायचा प्रयत्न करेल. टिल देन टेक केअर.